अमरावती के वाल्की डैम के पास 19 दिसंबर को मंथन पालनकर नामक युवक की चाकू से निर्मम हत्या कर दी गई। हत्या की खबर मिलते ही मृतक के दोस्तों ने रात में शंकर नगर, केडिया नगर और बचत मॉल परिसर में वाहनों और दुकानों में तोड़फोड़ कर दहशत फैलाई। इस दौरान व्यापारियों से मारपीट और धमकी देने का भी आरोप है। वही पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। घटना की सूचना मिलते ही विधायक रवि राणा और पुलिस आयुक्त राकेश ओला मौके पर पहुंचे। राजापेट पुलिस ने कार्रवाई करते हुए 18 आरोपियों को हिरासत में ले लिया है, जिनमें से 12 युवकों को गिरफ्तार कर लिया गया है और 6 नाबालिगों को उनके अभिभावकों के सुपुर्द कर बाल न्यायालय में पेश किया जाएगा। काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती। तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली। तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण सीआर नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता। त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे। सध्या त्यांच्या पीसीआर घेण्याचे काम सुरू आहे। त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडिया नगर, शंकर नगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली। त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचे नुकसान केला। त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली। त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राइम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सयपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला। त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले। त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे। त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला। आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, अमरावती।